मित्रांनो, जून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या शेतजमिनीच्या नुकसानीपोटी शासनाने 2 हेक्टरच्या मर्यादेत जवळपास 47,000 रुपये हेक्टरी अशी घोषणा केलेली आहे. आणि परत एकदा डबल हे अतिवृष्टी नुकसान भरपाईचं अनुदान हे डबल खात्यात येणार आहे. तर त्यासाठी जवळपास 19 ते 21 जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. तर त्या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असणार आहे का? त्याचबरोबर या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये तुमचं देखील नाव असणार आहे का? त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकन बटन दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यवंशी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, जून ते सप्टेंबर दरम्यान 2024ला शेतजमिनीचं म्हणा किंवा पिकांचं म्हणा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होतं. पिकांच्या नुकसान भरपाईपोटी शासनातर्फे मदत जाहीर करण्यात आलेली होती आणि ती मदत वाटप देखील झालेली आहे. परंतु मित्रांनो, अशातच आता परत एकदा शेतजमिनीचं जे नुकसान झाले होतं, काही ठिकाणी शेतजमिनी म्हणजे जे शेत आहे त्याची माती वाहून गेलेली आहे, शेतजमिनीचे जे खड्डे पडलेले आहेत, नुकसान झालेले मोठ्या प्रमाणात. तर त्यांच्या नुकसानीपोटी आता नुकसान भरपाईचं अनुदान हे डबल खात्यात येणार आहे. तर त्यासाठी जवळपास 4 विभागामध्ये हे अनुदान मिळणार आहे. तर बघायचं झालं तर सविस्तर माहिती बघूया. त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, अमरावती, पुणे, नागपूर, त्यानंतर जवळपास बघायचं झालं तर 23,065 शेतकऱ्यांसाठी हे अनुदान असणार आहे. म्हणजे जवळपास नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या 4 विभागातील जिल्हे यासाठी पात्र असणार आहेत. ज्याच्यामध्ये बघायचं झालं तर 23,065 बाधित शेतकऱ्यांसाठी 29,25,61,061 निधी मंजूर करण्यात आलेला आहे. ही अतिशय चांगली गोष्ट आहे मित्रांनो. जवळपास परत एकदा डबल एकदा 29,25,61,060 निधी मंजूर करण्यात आलेला आहे 4 विभागातील शेतकऱ्यांसाठी. जवळपास बघायचं झालं तर या शासन निर्णयानुसार शेतजमिनीचे मालक असलेल्या फक्त अल्प आणि अत्यल्प शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 2 हेक्टरच्या मर्यादेत 47,000 रुपये मदत मिळणार आहे. आणि या मदतीची घोषणा करण्यात आलेली आहे मंगळवारी एक बैठक घेण्यात आलेली आहे आणि बैठकीमध्ये GR प्रदर्शित करण्यात आलेला आहे, GR काढण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे. ज्याच्यामध्ये बघायचं झालं तर 5,000पेक्षा कमी नसावी, म्हणजे जी मदत देण्यात येणार आहे ती 5,000पेक्षा कमी नसावी, म्हणजे 5,000पेक्षा जास्त असावी ही मदत. आणि या जे मदत आहे ती शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेली किंवा 5,000पेक्षा जास्तच मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित व्हावी. तर बघायचं झालं मित्रांनो, जून ते सप्टेंबर 2024 दरम्यान राज्यात विविध भागात अतिवृष्टी आणि अतिवृष्टीने जे शेती पिकांसह जे जमिनीचं नुकसान झालेलं आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं. तर शेतजमिनी वाहून गेलेल्या होत्या. तर कोणत्या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश असणार आहे? तर 4 विभाग आहेत. तर 4 विभागातील कोणकोणते जिल्हे यासाठी पात्र असणार आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यांना याची मदत मिळणार आहे? तर बघायचं झालं मित्रांनो, तर नाशिक विभागातील जळगाव हे एक जिल्हा असणार आहे नाशिक विभागामधून. त्यानंतर पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. त्यानंतर बघायचं झालं तर नागपूर विभागामध्ये नागपूर पण विभाग जरा जास्त प्रमाणात नुकसानग्रस्त आहे. ज्याच्यामध्ये गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर आणि स्वतः नागपूर या जिल्ह्यांचा समावेश असणार आहे नागपूर विभागातून. त्यानंतर मित्रांनो, अमरावती विभागातील जवळपास अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या 4-5 जिल्ह्यांचा अमरावती विभागातून समावेश असणार आहे. इथे सुद्धा नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. शेतकऱ्यांना अनुदान परत एकदा डबल खात्यामध्ये येणार आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर म्हणलं, नांदेड, हिंगोली, परभणी हे जिल्हे तर फिक्सच असतात, हे सर्वांना माहिती आहे. त्याच्यामध्ये परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली, धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा 4-5 जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. ज्याच्यामध्ये नुकसान भरपाई ही कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती मिळणार आहे त्याविषयीची आणि किती शेतकरी यासाठी पात्र असणार आहे त्याविषयीची आता सविस्तर माहिती घेऊया. त्याच्यामध्ये जळगाव जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर 143 शेतकरी यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत आणि 13,01,000 रुपयांची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे जळगाव जिल्ह्यासाठी. त्यानंतर पुणे जिल्ह्यासाठी बघायचं झालं तर 765 शेतकऱ्यांना ही मदत मंजूर झालेली आहे आणि 36,85,000 रुपयांचा निधी हा या जवळपास 765 शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे. सातारा जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर सातारामध्ये 559 शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आलेली आहे आणि 20,35,000 रुपयांचा हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतर सांगली जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर जवळपास फक्त 20 शेतकरी यासाठी पात्र आहेत सांगली जिल्ह्यातून आणि या 20 शेतकऱ्यांना 82,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतर गडचिरोली जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर 385 शेतकऱ्यांना ही मदत मंजूर करण्यात आलेली आहे आणि जवळपास 11,55,000 रुपयांचा निधी हा गडचिरोली जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे.
त्यानंतर वर्धा जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर वर्धा जिल्ह्यामध्ये 1404 शेतकऱ्यांना जवळपास 1,48,89,89,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. म्हणजे 1404 शेतकऱ्यांना फक्त एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे 1 कोटीचा. म्हणजे इथे नुकसान जास्त प्रमाणात झालेले आहे, हेक्टरी जास्त नुकसान भरपाई मिळणार आहे वर्धा जिल्ह्यामध्ये. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर 5,385 शेतकरी यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत आणि 7,65,18,000 रुपयांचा निधी हा चंद्रपूर जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे. म्हणजे जवळपास 5,500 शेतकऱ्यांसाठी 7,65,00,000 रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतर नागपूर जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर नागपूरमध्ये 875 शेतकरी आहेत आणि 1,42,74,000 रुपयांचा निधी हा नागपूरसाठी मंजूर करण्यात आलेला आहे. अमरावती जिल्ह्यातील 396 शेतकऱ्यांना 35,83,000 रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. म्हणजे अमरावती जिल्ह्यातून सुद्धा चांगल्या प्रकारचा निधी, म्हणजे क्षेत्र कमी दाखवण्यात आलेलं आहे, नुकसान कमी दाखवण्यात आलेलं आहे आणि निधीसुद्धा मिडियम प्रकारचा अमरावती जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतर अकोला जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर फक्त आणि फक्त 18 शेतकऱ्यांना याची मदत मिळणार आहे, डबल खात्यात मदत येणार आहे. त्यामध्ये 50,000 शेतकरी 50,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि 18 शेतकऱ्यांना हा 50,000 रुपयाचा निधी, म्हणजे हेक्टरी बघायचं झालं तर आता 5,000पेक्षा जास्त मदत देण्यात येणार आहे. म्हणजे 5,500 6,000 याप्रमाणे ही मदत मिळू शकते. यवतमाळ जिल्ह्यातील 865 शेतकऱ्यांना जवळपास 58,42,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील सुद्धा शेतकरी 865 शेतकरी ही नुकसानग्रस्त आहेत, जमिनीचं नुकसान झालेलं आहे. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आकडा आपल्यासमोर आलेला नाही, आकडा आपल्याकडे नाही. तर बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जवळपास 3,36,71,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहे. एक्झॅक्ट आकडा बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आपल्याकडे नसल्यामुळे आपण शेतकरी संख्या काही सांगू शकत नाही, परंतु 3,36,71,000 रुपये यासाठी मंजूर करण्यात आलेले आहेत. त्यानंतर वाशिम जिल्ह्यामध्ये 286 शेतकऱ्यांना 2,87,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. परभणी जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर 1,607 शेतकरी आहेत आणि 2,67,23,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे परभणी जिल्ह्यासाठी. त्यानंतर लातूर जिल्ह्याविषयी फक्त लातूरमध्ये 3 शेतकऱ्यांना हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि ज्याच्यामध्ये 14,000 रुपये फक्त आणि फक्त लातूर जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेले आहे. त्यानंतर हिंगोली जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर 5,114 शेतकरी यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत आणि 6,64,91,091 रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतर धाराशिवबद्दल माहिती घ्यायची झाली तर 51 शेतकऱ्यांना जवळपास 2,61,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे धाराशिव जिल्ह्यामधून. शेवटी नांदेड जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर नांदेड जिल्ह्यातील 887 शेतकऱ्यांना जवळपास 2,85,03,000 रुपयांचा निधी हा एकट्या नांदेड जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे. एकंदरीत बघायचं झालं तर फक्त लातूर जिल्ह्यातील